मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये KYCसाठी 1000 रुपये घेण्याची अफवा समोर आलेली आहे। आता यामध्ये किती सत्यता आहे, ही बातमी खरी आहे की खोटी आहे, हे आता व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बघा, लाडकी बहीण योजनेमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे। KYCसाठी अंगणवाडी सेविकांकडून पैसे घेण्याची अफवा सर्वत्र पसरत आहे। आता हे बातमी कोणत्या जिल्ह्यातली आहे, कशी आहे, त्याचबरोबर काय आहे ही बातमी, कशा प्रकारे अंगणवाडी सेविकाताई या जे काही लाडकी बहीण आहे यांची KYC करून त्यांच्याकडून पैसे उकळत आहे, अशा प्रकारची बातमी माहिती पसरलेली आहे, अफवा पसरलेली आहे। तर हे यामध्ये किती सत्यता आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। तर लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींची KYC चुकलेली होती किंवा मग त्यांची जे काही KYC बाकी राहिलेली होती किंवा मग ज्या बहिणींची KYC सक्सेसफुलचा मॅसेज दाखवल्यावर झाली नव्हती आणि त्यांना 2 ते 3 हप्ते अजूनही मिळालेले नाही आहेत, तर अशा बहिणींसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची राहणार आहे। आता बघा, सगळीकडेच तुम्हाला माहीत असेल की अंगणवाडी सेविकाताई यांना सांगण्यात आलं होतं की जे काही KYC आहे लाडकी बहिणींची ही तुमच्याकडून करण्यात येणार आहे प्रत्यक्ष पडताळणी करून। म्हणजे त्यामध्ये काही निकष असणार आहेत, जे जुने निकष होते त्याच निकषांवरून तुमची पडताळणी होणार होती आणि यासाठी अंगणवाडी सेविकांकडून ही पडताळणी करण्यात येणार होती असं सरकारनं सांगितलेलं होतं। याबाबतचे परिपत्रकसुद्धा निघालेले होते। त्याचबरोबर आदित्य तटकरे यांनी सर्वात आधी ट्विट करूनसुद्धा सांगण्यात आलं होतं। त्याबद्दलच्या याद्या जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात आल्या होत्या आणि तिथून अंगणवाडी सेविकाताईंकडे ज्या काही लाडक्या बहिणींची नावांची यादी आहे हे प्रथम टप्प्यात पाठवण्यात आलेल्या होत्या आणि शासनाचे जे काही आदेशपत्र त्यांना गेलेलं होतं, जे काही पत्र गेलेलं होतं, त्यामध्ये तारीखसुद्धा टाकण्यात आलेली होती, ज्यामध्ये की 26 जानेवारीनंतर लाडकी बहीण योजनेची जी काही प्रत्यक्ष पडताळणी आहे ही अंगणवाडी सेविकाताई यांना करण्याचे सांगण्यात आलेलं होतं। परंतु इथं लाडकी बहीण योजनेसाठी KYC पडताळणी, प्रत्यक्ष पडताळणी आम्ही करणार नाही, अशा प्रकारचा इशारा सरकारला अंगणवाडी सेविकाताई यांच्याकडून देण्यात आली होती। त्यांचे जे काही संघटना आहेत त्यांच्याकडून सुद्धा देण्यात आली होती, त्यांच्याकडून पत्रसुद्धा सरकारला पाठवण्यात आले होते आणि लाडकी बहीण योजनेची KYC पडताळणी करण्यासाठी अंगणवाडी सेविकाताई यांनी विरोध दर्शवला होता आणि म्हणूनच ही काही पडताळणी आहे ही रखडलेली होती, अजूनही त्या करत नव्हत्या। परंतु शासनाचे आदेश मिळाल्यानंतर जे काही अंगणवाडी सेविकाताई आहेत यांनी विरोध दर्शविला आणि त्यानंतर मग मात्र आणखीन जे काही कैलास पगारे सर आहेत, जे काही आयुक्त आहेत नवी मुंबई महिला व बाल विकास विभागाचे, त्यांच्याकडून एक आणखीन पत्र पाठवण्यात आलं सर्व जिल्हाधिकारी यांना, त्याचबरोबर कार्यक्रम अधिकारी यांना, आणि त्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे की अंगणवाडी सेविकाताई ह्या योजनाबाह्य कामं करणार नाही आहेत। म्हणजेच की त्यांची जी काही योजना आहे महिला व बाल विकास विभागाची त्याच योजनांची कामं अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस ह्या करतील, अन्यथा इतर योजनांची कामं करणार नाही आहेत, ज्यामध्ये की लाडकी बहीण योजना झाली, त्याचबरोबर इतर सर्वे असतील, गव्हर्नमेंट सर्वे किंवा मग आणखीनही काही मतदानाचे कामं असतील, तर हे कामं अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस करणार नाहीत, अशा प्रकारचं पत्र कैलास पगारे आयुक्त आहेत यांच्याकडून पाठवण्यात आलं होतं। आणि यामधून आता पक्क असं झालं होतं की आता लाडक्या बहिणींची KYC जी काय आहे अंगणवाडी सेविकाताई यांच्याकडून होणार नाही आहे, कारण की आधीच त्यांनी विरोध दर्शवला होता आणि त्यानंतर पत्र कैलास पगारे सर यांचं आलं आणि त्यामुळे यावर आता शिक्कामोर्तब झालेलं होतं। मग आता अशातच आता काही जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविकांकडे जे काही नावांची याद्या आल्या आहेत, त्याचबरोबर त्यांना आदेश आले आहेत, तर त्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये काही अंगणवाडी सेविकाताई यांनी लाडक्या बहिणींची जी काही KYC पडताळणी आहे ती करण्यास सुरुवात केली होती। म्हणजेच की लाडक्या बहिणींकडून त्यांचे आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि इतर जे काही हमीपत्र वगैरे असते हे घेऊन, विनंती अर्ज घेऊन त्यांना सबमिट करणं सुरू केलं होतं। आणि अशातच काही जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविकाताई स्पष्ट नकार देत होत्या लाडक्या बहिणींना की आमच्याकडे कुठलाही आदेश आलेला नाही आणि म्हणून आम्ही ही पडताळणी करणार नाही आहेत, आमच्याकडे कुठलाही अशा प्रकारचा आदेश आलेला नाही, अशा प्रकारे सुद्धा मनाई केली होती। तर काही जिल्ह्यांमध्ये काही अंगणवाडी सेविकाताईंनी त्यांचे कागदपत्रसुद्धा घेतलेले होते। तर अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे आणि आता अशातच एक माहिती आणखीन समोर आलेली आहे की काही ठिकाणी लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण करण्याकरिता अंगणवाडी सेविकांकडून 1000 रुपये घेतले जात असल्याची चर्चा आहे। आता ही अफवा आहे की खरी बातमी आहे की सत्यता काय आहे यामध्ये, हे आता तुम्हाला ठरवायचं आहे, कारण की ही माहिती समोर आली होती आणि म्हणूनच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे की कुणालाही 1000 रुपये देण्याचं काम नाही आहे। कुठल्याही अंगणवाडी सेविकाताई यांनी जर 1000 रुपये मागितले किंवा मग तुम्हाला महिला व बाल विकास कार्यालयावर किंवा तहसील कार्यालयावर जाऊन तुम्ही जिथं महिला व बाल विकास विभागात
विभागाचं कार्यालय असते तिथंसुद्धा तुम्हाला कोणी पैशाची मागणी केली असेल तरी तुम्हाला पैसे देण्याचं काहीही काम नाही आहे. सरकारकडून ही योजना फ्री आहे आणि तुम्हाला या योजनेसाठी KYC पडताळणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाही आहे. तर मग तुम्ही अशा प्रकारे कुठे जर अंगणवाडी सेविका तुम्हाला पैशाची मागणी करत असेल किंवा मग कुठल्याही महिला व बाल विकास विभागाकडे कुणी जे काही कर्मचारी असतील तिथले ते जर तुम्हाला काही पैशांची मागणी करत असतील तर तुम्हाला स्पष्ट त्या ठिकाणी नकार द्यायचा आणि पैसे द्यायचे नाही आहेत, कारण की ही योजनेची KYC पडताळणी अगदी फ्रीमध्ये होणार आहे. आता यामध्ये थोडा कालावधी लागत आहे, पण घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. आता मला माहीत आहे की ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली आहे, ज्यांची KYC राहून गेलेली आहे, त्या अगदी खूप चिंतेत आहेत की आपली KYC होणार की नाही, आपल्याला जे काही हप्ते राहिलेले आहेत ते मिळणार की नाही, आणि KYC जर लवकरात लवकर झाली तर आपले हप्ते लवकरात लवकर सुरू होतील, नाही तर मागचे हप्ते मिळणार नाहीत. तर टेन्शन घेऊ नका, तुम्हाला सर्वच हप्ते मिळणार आहेत, मागचे हप्तेसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत आणि KYC प्रक्रियासुद्धा लवकरात लवकर चालू होणार आहे. अंगणवाडी सेविका यांनी नकार दिल्यानं सरकारला आता थोडं थांबावं लागलं आहे आणि यावर विचार विमर्श करून नेमकं काय उपाय काढता येईल हे सरकार बघत आहे. आता यासाठी सरकार होऊ शकते की ऑनलाईन पोर्टल चालू करणार आहेत किंवा मग शिबिरांद्वारे किंवा मग त्यांचे जे काही कॅम्पस आहेत कॅम्पसद्वारे सुद्धा पडताळणी तुमची होऊ शकते. कारण की याआधीसुद्धा जे काही वर्धा जिल्ह्यातील कार्यक्रम अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही जे काही नागरी किंवा मग ग्रामीणमध्ये जर अंगणवाडी सेविकाताई मदतनीस ह्या कमी पडल्या या KYC पडताळणीसाठी तर मग आम्ही तहसील कार्यालयाचा जे काही ग्रामसेवक असतील आणि इतर काही अधिकारी असतील तर त्यांची आम्ही मदत घेणार आहोत. त्याचबरोबर आणखीनही विविध जे काही आमदार असतील, पार्षद असतील तर यांचीसुद्धा आम्ही यासाठी मदत घेणार आहोत. म्हणजेच की आता शिबिरं लागणं चालू होणार आहेत. अशातच नागपूरकडून एक माहिती आली की नागपूरमध्ये काल आणि आज 2 दिवस शिबिरं होती लाडक्या बहिणी योजनेची पडताळणी करण्यासाठी. आजसुद्धा शिबिर आहे. तुम्ही जर नागपूर जिल्ह्यातील असाल तर लवकरात लवकर भाजपाचे आमदार प्रवीण दटके यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि तिथं जाऊन तुमची जी काही पडताळणी आहे ते करून घ्यायची आहे. तुम्हाला कोणतेही कागदपत्र घेऊन जायचे नाही आहे, आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि तुमचं जे काही वडिलांचं किंवा मग पतीचं आधार कार्ड हे घेऊन जायचं आहे, मोबाईल नंबर न्यायचा आहे, बस. बाकी तुम्हाला कुठलाही कागदपत्र न्यायचा नाही आहे. तर अशा प्रकारे तुमची KYC आज 6 फेब्रुवारी 2026ला नागपूर येथे जे काही भाजपाचे आमदार आहेत प्रवीण दटके यांच्या कार्यालयात होत आहे आणि तिथं जाऊन तुम्ही नागपूर जिल्ह्यातील असाल तर तुम्ही आपली KYC करून घेऊ शकता. शिबिर लागलेलं आहेत आणि अशाच प्रकारचे शिबिरं आता सर्वत्र लागणार चालू होणार आहे, कारण की सर्व महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणींची KYC बाकी राहिलेली आहे आणि अशा शिबिरांद्वारे त्यांची KYC पूर्ण होणार आहे. तुम्हाला कुणालाही पैसे देण्याची गरज नाही आहे. कोणत्याही अंगणवाडी सेविकाताई मदतनीस यांना 1000 रुपये देण्याची गरज नाही आहे. आता ही बातमी खरी आहे की खोटी आहे हे आता तुम्हाला ठरवायचं आहे, कारण की ही अफवा असू शकते. चर्चा चालू होती आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता यावर तुमचं काय मत आहे, काय प्रतिक्रिया आहे, कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.